नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आज आपण ऐकणार आहोत भाग 39वा, बिरह कौ अंग. दोहे आहेत 24 ते 26. आता कबीर अश्रुप्रवाहाला रहाटाची उपमा देत आहेत. तो आपण दोहा ऐकूयात 24वा. नैना निझर लाइया रहट बहै निसजा पपिहा जू पिव पिव करो कबरू मिला हुगरा नैना निझर लाइया रहट बहै निसजा पपिहा जू पिव पिव करो कबहू मिला हुगरा. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. निझर, निझर म्हणजे निर्झर. रहट, रहट म्हणजे रहाट. निसजाम, रात्रंदिवस. पपिहा, चातक किंवा कोकिळ. दोह्याचा अर्थ ऐकूयात. विरहामुळे डोळ्यातून अश्रूंचा झऱ्याप्रमाणे प्रवाह चालू आहे, वाहत आहे. असं वाटतं की रात्रंदिवस हे रहाट चालूच आहे. मी कोकिळेप्रमाणे कुहू कुहू करत आहे की हे राम, तुम्ही मला केव्हा भेटाल. विहिरीतील पाणी काढण्यासाठी त्यावर रहाट बसवलेला असतो. त्यावर दोरखंडांनी मडकी बांधलेली असतात. रहाट फिरत राहील तसं विहिरीतून मडक्यांनी पाणी बाहेर उपसलं जातं आणि विहिरीतील पाणी प्राप्त करून घ्यायचं असेल तर रहाट सतत फिरत राहायला पाहिजे. तसंच ईश्वररूपी पाणी प्राप्त करून घ्यायचं जर असेल तर अश्रूरूपी रहाट सतत फिरला पाहिजे. आणि म्हणूनच कबीर सांगतात की डोळ्यातून अश्रूंच्या धारा एखाद्या झऱ्याप्रमाणे वाहत आहेत. जणू काही विहिरीवरचा रहाटच आहे आणि रहाटावरील मडक्यांच्या मुखातून जसं पाणी बाहेर पडावं तसंच मी मुखाने राम राम म्हणत आहे. जणू काही कोकिळ पक्षाचं प्रियाराधनच आहे. तो जसं सतत कुहू कुहू करून आपल्या प्रियेची मनधरणी करत असावा, त्याचप्रमाणे मी राम राम म्हणत त्या रामाची मनधरणी करत आहे. किंवा पपिहा, पपिहा म्हणजे चातक पक्षी. चातक पक्षी हा फक्त ढगातून पडणारच पाणी पितो, इतर कोणतंही पाणी पित नाही. त्यामुळे तो तहान लागली की मेघाकडेच याचना करतो. मेघदर्शनासाठी व्याकुळ झालेला असतो तो. आणि कबीरही म्हणतायत की मी सुद्धा तसंच रामदर्शनासाठी चातकाप्रमाणे व्याकुळ झालेलो आहे. विरहाग्नीमध्ये पोळून निघतो आहे. आता आपण मराठी साखी ऐकूया. नेत्रामधुनी अविरत धार वापीवरी रहार प्रिय भेटीसी व्याकुळ जैसे पिक चातक दिन रात. नेत्रामधुनी अविरत धार वापीवरी रहार प्रिय भेटीसी व्याकुळ जैसे पिक चातक दिन रात. पुढचा 25वा दोहा ऐकूया. आखडिया प्रेम कसाइया लोग कहे दुखडिया साइया पण कारणे रोई रोई रताडिया. आखडिया प्रेम कसाइया लोग कहे दुखडिया साइया पण कारणे रोई रोई रताडिया. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. रताडिया म्हणजे लाल झाले आहेत. दोह्याचा अर्थ ऐकूयात. प्रेमविरहाग्नीने संतप्त झाल्यामुळे डोळे लाल झालेले आहेत.
स्वामींच्या वियोगामुळे डोळे रडून रडून लाल झालेले आहेत. लोकांना वाटतं आहे की याचे डोळे दुखत आहेत. भगवंतांच्या विरहात आपली कशी अवस्था झालेली आहे त्याचं चित्रण कबीर करतायत. विरहाग्नीमध्ये ही विरहणी जळत आहे. प्रियाची भेट न झाल्यामुळे रडून रडून डोळे लाल लाल झालेले आहेत. परंतु बाकीच्या लोकांना हिची अशी अवस्था कशामुळे झालेली आहे याची काहीही कल्पना नाही आहे. त्यांना वाटतंय की हिचे डोळे बहुधा दुखत असावेत म्हणून इतके लाल झालेले आहेत. प्रेम ही मानवी जीवनातील अत्यंत कोमल आणि सूक्ष्म अशी भावना आहे. प्रेमाच्या अभावी मानवी जीवनाची कल्पनाच करता येणार नाही. लौकिक जीवनातील प्रेमभावना आणि आध्यात्मिक जीवनातील प्रेमभावना यात जमीन अस्मानाचं अंतर आहे. लौकिक जीवनात मनुष्याला प्रेमाच्या बदल्यात काही मिळावं अशी अपेक्षा असते. परंतु आध्यात्मिक जीवनात कोणत्याही साधनेत प्रेमतत्वाची अपेक्षा असते आणि ते प्रेम गंगेच्या प्रवाहाप्रमाणे मनुष्याचं मन पावन करत त्याच्या धमन्यांमधून वाहत असतं. परंतु या मार्गाने चालणं मात्र सोपं नाही आहे. कबीरांनी सांगितलेलं आहे की कबीर यह घर प्रेम का खाला का घर नाही. म्हणजे हे प्रेमाचं घर म्हणजे काही मावशीचं घर नाही आहे. मस्तक समर्पण केल्याशिवाय कार्यसिद्धी होतच नसते. मीराबाई सुद्धा म्हणतात की सूली ओपर सेज पिया की अशी कठीण साधना आहे. इथे भक्त ईश्वर भक्तीसाठी ईश्वर भेटीसाठी विरहाग्नीत भाजून निघत असतो. पण ही गोष्ट सामान्य लोकांच्या लक्षात कशी यावी, त्यांची आंतरिक स्थिती त्यांना कशी कळावी. त्यांना वाटतं की ह्याचे डोळे दुखत आहेत म्हणून रडून रडून लाल झालेले आहेत. आता आपण मराठी साखी ऐकूया. तुझ्या वियोगी रडून आता नेत्रही मम लाले लाल. जनास वाटे नेत्र दुखुनी झाले असती कशाय कशाय. तुझ्या वियोगी रडून आता नेत्रही मम लाले लाल. जनास वाटे नेत्र दुखुनी झाले असती कशाय कशाय. पुढचा दोहा ऐकूयात. 26वा. सोयी आसो साजना सोयी लोक बिडाहे. जे लोईण लोहै चुवैतो जाणो हे तही आहे. सोयी आसो साजना सोयी लोक बिडाहे. जे लोईण लोहै चुवैतो जाणो हे तही आहे. कठीण शब्दांचे अर्थ. सोयी, सोयी म्हणजे तेज, सजना, प्रियतम, संतजन. बिडाही, दुसऱ्यांचं. लोईण, नेत्र, हेत, अनुराग किंवा स्नेह. हियाही, हृदयात. दोह्याचा अर्थ ऐकूयात. अश्रू प्रियतमाचे सुद्धा वाहतात आणि दुसऱ्या एखाद्या अगदी सामान्य मनुष्याचे सुद्धा वाहतात. तेव्हा अश्रू हे प्रेमाचं प्रमाण मानता येत नाही. ज्या डोळ्यातून रक्तासमान अश्रू वाहतात तेव्हा जाणावं की हृदयात प्रियतमासाठी प्रेम आहे. अश्रूंमध्ये सुद्धा प्रकार आहेत. कधी आनंदाचे अश्रू असतात ते थंड असतात. दुःखाचे अश्रू असतात ते उष्ण असतात. मनुष्य दुःखाने ढीगभर अश्रू गाळत असतो. मनासारखं झालं नाही, हवी ती गोष्ट मिळाली नाही, आपल्या प्रिय मनुष्याचा वियोग झाला की अशा अनेक कारणांमुळे अश्रू पाझरायला लागतात. तसंच भक्तांच्या सुद्धा डोळ्यातून परमेश्वराच्या विरहामुळे अश्रू येतात. पण सामान्य मनुष्याचे अश्रू आणि विरही भक्तांचे अश्रू यात जमीन अस्मानाचा फरक आहे. भक्त परमेश्वर भेटला नाही की भक्ताची अगदी पाण्याविण माशाने तडफडावी अशी अवस्था होते. पाण्याबाहेर असलेला मासा जसा पाण्यात जाण्यासाठी तळमळत असतो तसाच भक्त परमेश्वर प्राप्तीसाठी तळमळत असतो.
शेवटी डोळ्यातून अश्रूंच्या ऐवजी रक्त व्हायला लागतं. असं असेल तरच भक्तांच्या हृदयात खरं प्रेम आहे असं जाणावं, असं कबीर सांगतात. ही तर विरहाची पराकाष्ठाच आहे. पुढे आपण मराठी साखी ऐकणार आहोत. अश्रुतेच जे येती नयनी भक्तांच्या इतरांच्या, तेच प्रेम तर खरे असे रे जर धारा रक्ताच्या. अश्रुतेच जे येती नयनी भक्तांच्या इतरांच्या, तेच प्रेम तर खरे असे रे जर धारा रक्ताच्या. आपला 39वा भाग इथे संपलेला आहे.